गणपतीमध्ये गावी मला अचानक 3 किलो केकची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर मी स्वीकारली देखील. माझ्याकडे मटेरियल जास्त नव्हतं. मी तसं क्लायंटला सांगितलं देखील. त्यांनी एक्सेप्ट देखील केलं, कारण हे माझे जुने क्लायंट आहेत. मी आधी अलिबागला राहायचे तेव्हा मी केक बनवायचे. माझ्याकडचे केक त्यांना खूप आवडायचे. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे जास्त डेकोरेशनसाठी साहित्य नाही, मी जसं आहे तसं बनवून देईल. त्यांनी एक्सेप्ट केलं आणि मी देखील जे काही साहित्य मिळालं त्यामध्ये केक बनवायला सुरुवात केली. हा आहे आपला चॉकलेट फ्लेवरचा 3 किलोचा केक. आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. घाई होती माझी, कारण बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच मी केक बनवायला सुरुवात केली. साडी देखील सोडली नाही, तशीच मी केक बनवायला स्टार्ट केलं. त्यानंतरला आयसिंग झाल्यावर तो फ्रीजमध्ये 2 तास सेट केला आणि नंतर आता फायनल डेकोरेशन करते. मुलाचा बड्डे आहे, त्याच्यामुळे ना डेकोरेशन काय करावं खरं तर सुचत नव्हतं. मुलीचा जेव्हा बड्डे असतो ना त्यावेळेस आपण हवं तसं डेकोरेशन करू शकतो, कोणतंही डेकोरेशन चालतं. परंतु मुलाच्या बड्डेला तसं नाही चालत. त्यांना कलर देखील वेगळा, म्हणजे ब्ल्यू वगैरे असं द्यावा लागतो. मुलीच्या बड्डेला कोणताही कलर दिला तरी चालतं. माझ्याकडे जे काही साहित्य अवेलेबल होतं, जे मिळालं त्याने मी केक बनवायला सुरुवात केली आहे. बघा, हा केक देखील क्लायंटला खूप आवडला, कारण मी अलिबागला आधी राहायची तेव्हा मी तिथे केक बनवायची आणि आता मी शिफ्ट झाली पनवेलला. त्याच्यामुळे जे माझे जुने क्लायंट्स आहेत ते माझ्याकडून केक ऑर्डर करतात. परंतु जर मोठे केक असतील तरच मी ते एक्सेप्ट करते. छोट्या केकसाठी मला एक्सेप्ट करायला जमत नाही ऑर्डर. तर हा आहे आपला केकचा फायनल लुक. जे काही साहित्य अवेलेबल झालं घाईघाईमध्ये, त्यामध्ये मी हा केक डेकोरेशन केलेला आहे. तरी पण हा केक क्लायंटला खूप आवडला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो